नमस्कार. मी श्रावणी मनोज काळेश्वरकर. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षारंभ आजपासून सुरू होते, ती म्हणजे चैत्र नवरात्र. त्यानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मागच्या रामनवरात्रोत्सवात आपण रामायणातील प्रमुख नायक असलेल्या श्रीरामांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. श्रीरामांचे त्याग, समर्पण, मर्यादा, न्याय, बंधुप्रेम अशा अनेक पैलूंवरती आपण प्रकाश टाकला होता. परंतु रामायणात अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत ज्यांचे त्याग आणि समर्पण हे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच या रामनवरात्रोत्सवात आपण त्या व्यक्तिरेखेंच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. आणि अर्थातच पहिल्या व्यक्तिरेखेचा मान जातो तो म्हणजे श्रीरामांची सावली असणाऱ्या आणि बालकांडापासून ते उत्तरकांडापर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या लक्ष्मणाचा. असे म्हणतात की माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली ही मात्र काळी असते. परंतु याला अपवाद होते, ते म्हणजे श्रीराम. श्रीराम हे श्यामवर्णी होते आणि त्यांची सावली असलेला लक्ष्मण हा गौरवर्णी होता. म्हणूनच श्रीरामांची सावली गोरी होती असे म्हणतात. जन्मानंतर काहीच वेळात सर्व बाळांना वेगवेगळ्या पाळण्यात झोपवण्यात आले. परंतु लक्ष्मण रडायला लागले आणि काही केल्या त्यांचे रडणे थांबत नव्हते. सर्व उपाय करून झाले, राजवैद्यांना बोलावून झाले, तरीही काही फरक पडला नाही. त्यानंतर गुरु वशिष्ठांना पाचारण करण्यात आले व त्यांनी सांगितले की लक्ष्मणाला श्रीरामांसोबत त्यांच्या पाळण्यात झोपवण्यात आले. आणि आश्चर्य ते काय, लक्ष्मण खरंच शांत झाले. ज्यावेळी विश्वामित्र ऋषी श्रीरामांना यज्ञ साफल्यासाठी वनात नेण्यासाठी येतात, त्यावेळी लक्ष्मणही त्यांच्यासोबत जातो व लक्ष्मण आणि राम मिळून तारका, मरीच, सुबाहू यासारख्या राक्षसांचा वध करून यज्ञ सफल करतो. जेव्हा श्रीरामांना वनवासात जावे लागते, तो वनवास केवळ श्रीरामांना बंधनकारक असतो, तरीही लक्ष्मण त्यांच्यासोबत जातो. त्यावेळी श्रीराम लक्ष्मणाला समजावतात की तू इथे राहून माता व पितेची सेवा केली पाहिजे. त्यावेळी लक्ष्मण म्हणतात, रामा, माझ्यासाठी माता, पिता, गुरु हे सर्व काही तुम्ही आहात. धर्म, कर्तव्य, आधार हे सर्व काही माझ्यासाठी तुम्हीच आहात. व लक्ष्मण श्रीरामांसोबत वनवासात जातो व राम व सीतेची सेवा करतो, त्यांच्यासाठी कुटी बांधतो, त्यांना फळं, कंदमुळे आणून देतो व 14 वर्ष तो निद्रा घेत नाही. तो रात्री हिंस श्वापदांपासून श्रीरामाची व सीतेची रक्षा करतो. म्हणूनच लक्ष्मणाला गुडाकेश असे म्हणतात. गुडाका म्हणजे निद्रा आणि केश म्हणजे ज्याने विजय मिळवलेला आहे. म्हणूनच निद्रेवर विजय मिळवणारा गुडाकेश असेही लक्ष्मणाला म्हणतात. लक्ष्मणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो जितेंद्रिय होता. त्याच्या नैतिकतेचे उच्च दाखले देणारे अनेक प्रसंग आपल्याला रामायणात भेटतात. ज्यावेळी सीतेचे अपहरण होते, त्यावेळी राम व लक्ष्मण तिला शोधण्यासाठी पंपा सरोवरावर पोहोचतात. त्यावेळी काही वानरं तेथे असतात व वानरं माता सीतेने टाकलेले दागिने त्यांना दाखवतात व त्यावेळी त्या दागिन्यांची ओळख पटवण्यासाठी श्रीराम लक्ष्मणाला सांगतात. परंतु लक्ष्मण म्हणतात, नाहम जानामि केयुरे, नाहम जानामि कुंडले, नुपुरम त्वाभिजानामि नित्यम पादभी वदनात. अर्थात मला सीतामातेच्या कानातल्यांविषयी व इतर दागिन्यांविषयी काहीही ठाऊक नाही, परंतु हो, ही पैंजनं मात्र सीतामातेची आहेत, कारण मी जेव्हा त्यांना नमस्कार करायला जातो त्यावेळी ती पैंजनं मला दिसतात. दुसरा प्रसंग म्हणजे ज्यावेळी शूर्पणखा लक्ष्मणाला विवाहाची गळ घालते, त्यावेळी तो तिला म्हणतो की मी श्रीरामांचा दास आहे, तुला माझ्यासोबत दासी म्हणून राहावे लागेल. शूर्पणखा अतिशय क्रोधित होते व ती सीतेवर हल्ला करते व त्याचे उत्तर म्हणून लक्ष्मण तिचे नाक छाटतो. राम व रावणाच्या युद्धाच्या वेळी ज्यावेळी मेघनाद हा युद्धामध्ये उतरतो, त्यावेळी त्याचा पराभव कोणी करायचा हा मोठा प्रश्न असतो. मेघनाद हा अतिशय पराक्रमी असतो. त्याने इंद्रावर विजय मिळवून इंद्रालाही बंदिस्त करून ठेवले असते व या बळाच्या जोरावर तो निकुंबिका देवीच्या मंदिरामध्ये यज्ञ करावयासाठी जातो व तो यज्ञ सफल झाल्यास इंद्रजित अर्थात मेघनाद हा अजिंक्य होणार असतो. परंतु त्याला देवीचा आशीर्वाद असतो की तुझा वध असाच कोणीतरी करू शकेल ज्याने 14 वर्षे निद्रा घेतलेली नाही व ज्याने 14 वर्षे ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले आहे. व अर्थातच तो म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मण मेघनादाचा पराभव करतो. त्यानंतर ज्यावेळी राम वनवासातून परततात व त्यांचा राज्याभिषेक होतो, त्यावेळी लक्ष्मण त्यांचा प्रधान सेवक होतो. अनेक वर्षानंतर काळपुरुष श्रीरामांना भेटण्यास येतो. त्यावेळी तो सांगतो की प्रभू, आपले अवतार कार्य आता संपत आले आहे. निजधामासाठी आपण प्रस्थान करावयाची आता वेळ झाली आहे. मला आपल्याशी काही गोष्टी एकांतात बोलावयाच्या आहेत.
त्यावेळी श्रीराम लक्ष्मणाला सांगतात व त्याला द्वारपाल बनवतात व म्हणतात की आमच्या संभाषणादरम्यान आत कोणीही येऊ नये. तसे झाल्यास त्याला अर्थात लक्ष्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. ऋषी दुर्वासा तेथे येतात व ते अतिशय क्रोधित होऊन म्हणतात की मला श्रीरामांना भेटावयाचे आहे. व लक्ष्मण त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु ऋषी दुर्वासा ऐकत नाहीत व ते म्हणतात की मी अयोध्येला भस्म करून टाकेल, उद्ध्वस्त करून टाकेल व अयोध्या उद्ध्वस्त होण्यापेक्षा आपला बळी गेलेला बरा असा विचार लक्ष्मण करतो व तो ऋषी दुर्वासांना आत जाण्याची परवानगी देतो. व ठरल्याप्रमाणे श्रीरामांना लक्ष्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी लागते. परंतु श्रीरामांच्या बंधुप्रेमापोटी, लक्ष्मण प्रेमापोटी ते भावविवश होतात व ते आपली मनोव्यथा गुरु वशिष्ठांसमोर मांडतात. गुरु वशिष्ठ म्हणतात की धर्मसिंधूमध्ये एक दाखला आहे ज्यात सांगितले गेले आहे की एखाद्याचा त्याग करणे म्हणजेच त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासारखीच आहे. म्हणून श्रीराम हे लक्ष्मणाचा त्याग करतात व त्यानंतर लक्ष्मण शरयू नदीत जाऊन आपला देह समर्पित करतात. अर्थातच शेषनाग क्षीरसागरात जाऊन आसनस्थ होतात, विलीन होतात व आपले प्रभू विष्णूंची वाट बघतात. धन्य ते त्याग, धन्य ते समर्पण आणि धन्य ते बंधुप्रेम. म्हणूनच महाकवी तुलसीदास म्हणतात, रघुपती कीर्ती विमल पताका, दंड समान भयऊ जस जाका. अर्थात आज अनेक वर्षानंतरही रघुकुलाची, रघुरायाची कीर्ती ही गौरवशाली आहे आणि अनेक लोक याला प्रणिपात करत आहेत. आणि या ध्वजाचा धर्मदंड जो कोण असेल तर तो म्हणजे अर्थातच लक्ष्मण. धन्यवाद.